थँक्यू सर. बाप रे बाबा, वहिनी, किती दिवसांनी भेटतोय आपण. बाबा कसे आहात तुम्ही? वहिनी ऑल गुड? बाबा पाय पडतो. बापरे, काय गंमत असते नाही बाबा आयुष्याची. हा म्हणजे बघा ना, कुठल्या तरी वळणावर आपले रस्ते असे वेगळे होतात आणि मग अशा कुठल्या तरी वळणावर पुन्हा आपण एकमेकांसमोर येतो. इंटरेस्टिंग. तुम्ही इथे? वहिनी, माझ्याच ऑफिसमध्ये हा प्रश्न मला विचारताय. बाबा, आपल्या चाईची रिडेव्हलपमेंट मिस करतोय. वहिनी, मला असं वाटलं मला इथे बघून तुम्ही करेक्ट गेस कराल. यू आर स्मार्ट इनफ. कम ऑन. अच्छा, म्हणजे चाळीतल्या इतक्या सदस्यांमध्ये आमचंच नाव ब्लॅकलिस्टला येणं योगायोग नव्हता. तुम्ही हे सगळं मुद्दामून? कम ऑन वहिनी. वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटतंय की हे सगळं मी मुद्दामून करतोय? बाबा, वहिनींना सांगा, हो मी हे सगळं मुद्दामच करतोय. म्हणालो ना, तुम्ही स्मार्ट आहात. करेक्ट गेस केलं. नाही काय आहे बाबा, तुमच्या मुलीनं माझा संसार सुरू होण्याआधीच मोडला, त्याच्यामुळे मी आता तुमचं घर मोडणार. माझा नाईलाज आहे. ते पेपर्स मी बघतो. लेट मी सी काय प्रॉब्लेम आहे. स्मार्ट. झेरॉक्स घेऊन आलात. सर, काय करताय तुम्ही हे? बाबा चिल. काय झेरॉक्स आहेत, झेरॉक्सच फाडतोय. काय आहे, उद्या तुम्ही ओरिजिनल पेपर्स आणाल, ते सुद्धा मी असेच फाडेन आणि तुम्ही काहीच नाही करू शकणार. काय मधले काही दिवस मी नव्हतो, बिझी होतो, बाहेर गेलो होतो, त्यामुळे बऱ्याच रात्री सुखाची झोप लागली असेल तुम्हाला. पण आता संपलं तुमचं सुख. आता इथून पुढे मी तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणणार. तुमचं घर वाचवता येतंय का याचा प्रयत्न तुम्ही करून बघा. हे बघा विराज सर, तुम्ही समजूतदार आहात. आमचे पेपर्स आहेत ना, सगळे क्लिअर आहेत. प्लीज वैयक्तिक राग ना व्यवहारात आणू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. सर, हे बघा, आम्ही तुमचा राग समजू शकतो, पण पण हे असं. मी एक सांगू का बाबा, वहिनी, तुम्ही आता निघा प्लीज. सर प्लीज. सिक्युरिटी, सिक्युरिटी. येस सर. प्लीज यांना बाहेर घेऊन जा. या. आउट. या चला. बाबा, चला. समीर, अर्पिता, मी परत आलोय तुमच्या आयुष्यात.